पिंजरा पिंजरा रे. वीर, मला तुझ्याशी बोलायचंय. पण मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही नारायणी. आणि तुला जर माझ्याशी बोलायचं असेल तर आधी मला डिवोर्स दे आणि मग काय बोलायचंय ते बोल. वीर, तू माझ्याशी असं का वागतोस? हे बघ, तुझ्या या प्रश्नाचे उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. वीर, जोपर्यंत तू माझ्याशी बोलणार नाहीस तोपर्यंत मी तुझे पाय नाही सोडणार. नारायणी, आजपर्यंत तू आणि तुझ्या आईने खूप नाटकं केली, खूप दादागिरी केली. आपले लग्न पण त्यातलाच एक भाग. पण यापुढे मी तुझ्या आणि तुझ्या आईच्या कुठल्याही नाटकांमध्ये फसणार नाही. वीर, आपल्यात आजपर्यंत जे काही झालं ते विसरून जा आणि माझ्याशी बोल. नारायणी, आधी माझा पाय सोड आणि काय बोलायचं ते बोल. पाय सोड आधी माझा. वीर, मला मान्य आहे आपल्या दोघांत डिवॉर्स होणार आहे, पण तोपर्यंत तरी आपण मित्रांसारखे नाही राहू शकत का? नाही, कारण मी तुझ्याशी मित्रासारखं नाही वागू शकत. तुझी तेवढी योग्यताच नाहीये नारायणी. मग आता तूच सांग, योग्यता मिळवण्यासाठी मी काय करू? सध्या तरी मला माझं काम कर. वीर, हे अति होतंय. अति मी नाही, अति तुम्ही केलं ना ते होतं नारायणी. आता फक्त त्याची फळं भोगताय तुम्ही. शेवटचं सांगतोय तुला नारायणी, माझ्या कुठल्याही गोष्टीला हात लावायचा नाही, कारण माझ्या प्रत्येक गोष्टीवर फक्त आनंदीचा हक्क आहे. अगदी माझ्यावर सुद्धा. धन्य धन्य देवी आहेस तू, देवी आहेस. पण दुसऱ्यासाठी किती झगडावं याला काही मर्यादा आहेत का नाही? आणि ते नाही थांबू शकत, कारण तुझा तो स्वभाव आहे, दैवी देणगी आहे तुला. मग आता तूच सांग, तुझ्या आणि ईर्ष्या लग्नाचं त्रांगड हे आम्ही कसं सोडवणार? मला हे समजत धरूच नका. वीरचं आणि माझं लग्न होऊ शकत नाही ही काळ्या दगडावरची रेष. जर त्याचं लग्न माझ्याशी झालं तर अक्का त्याला मारतील. हे बघ पुरी, तू जर या गावात राहशील तर सारखी सारखी ईरच्या नजरेसमोर येशील आणि कुणाच्याही भीतीनं ईर तुला विसरणं शक्यच नाही. मग आता गाव सोडून जाऊ का म्या? खरं तर मला या गावात अजिबात राहायचं नाही. पण जर म्या हे गाव सोडून गेले ना तर माझे बाबा जीव सोडतील. या गावात राहिले तर वीरच्या जीवाला धोका आहे. त्या समजत म्या काय करू? मला तुझी तगमुख होती पुरी. लय विचार केला मी तुझ्या या अडचणीवर. नको करूस तू ईर्षी लग्न, काय उपाय होत नाही. तुला जर खरंच असं वाटत असेल की ईरनं तुला इसरावं तर तुझं लगीन होणं हाच त्यावर मोठा उपाय आहे. माझं लग्न झाल्यावर वीर गप्प बसेल असंच वाटतंय ना तुम्हाला? अहो, ज्याच्याशी मी लग्न करेल ना त्याचा जीव घेईल तो. म्हणजे याचा अर्थ असा की तू अशा माणसाशी लग्न करावंस याचा ईर जीव देणार नाही. म्हणजे असा एक माणूस हा या गावात ज्याच्याशी जर तू लगीन केलंस
तर ईर तुझ्याकडं मान वर करून बघणार नाही. त्याचा खून करणं लांब राहिलं, त्याला काय करायचं म्हणलं तरी त्याचे हात थरथरतील. तुझ्याकडं वाईट नजरेनं बघणं देखील त्याला पाप वाटल. शिवाय तू या गावातच राहशील. कोण मुलगा तो? गजेंद्र तात्यासाहेब देशमुख उर्फ गजा. टोचका बिचका फिरला नाहीये ना तुमचं? बीड लायसनसाठी मी गजाशी लग्न करू? आता यामध्ये आमचं काय चुकलं? तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? गजाशी लग्न करून मी तुमच्या घरात सून म्हणून येऊ? आता आमच्या घरात राहायचं नसेल तर गावात आपली बरीच घरं आहेत, तिकडे जाऊन राहा. तिकडे राहायचं नसेल तर शेजारच्या गावात मोठं घर आहे आपलं, तिकडे जाऊन राखे. हो ना, वीर शेजारी येऊच शकणार नाही. अरे आला तरी तो आपल्या धाकट्या भावाच्या बायकोला काही बोलणार आहे का? तुम्ही आता त्याची वहिनी होणार आहात आणि देशमुखांमध्ये हे तत्व मात्र नक्की पाहा. मला नाही कळत तुम्ही काय बोलताय ते. हे बघा आनंदी, माझा एक सरळ साधा हेतू आहे. तुझ्या विचारांची स्त्री सून म्हणून आमच्याकडे आली तर देशमुखांच्या वारसांवर चांगले संस्कार होतील. नाही तर तुझी ती बहीण नारायणी, तिच्याकडनं चांगल्या संस्काराची अपेक्षा करणं चुकीचं आहे. तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाहीये हे. मग आता काय ईरच्या डायव्हर्स पर्यंत वाट बघत बसणार का आयुष्यभर? आता नाहीतरी तुम्ही ईरशी लगीन करणार नव्हता, मग आमचा हा पर्याय काय वाईट आहे? आणि आनंदी, आमचा हा पर्याय जर तुला पटला नसता तर तू कवाच आम्हाला शिव्या देऊन बाहेर पडली असतीस. तसं बी मला इथं थांबण्याची इच्छा नाहीये. काय झालं? निघालीस? काय जाते? काय झालं हिला? तशी रागात का निघून गेली? घाव वर्मी लागला बहुतेक. माझं लग्न झाल्यावर वीर गप्प बसेल असंच वाटतंय ना तुम्हाला? म्हणजे याचा अर्थ असा की तू अशा माणसाशी लग्न करावंस याचा ईर जीव देणार नाही. असा एक माणूस हा या गावात. ज्याच्याशी जर तू लगीन केलंस तर ईर तुझ्याकडं मान वर करून बघणार नाही. त्याचा खून करणं लांब राहिलं, त्याला काय करायचं म्हणलं तरी त्याचे हात थरथरतील. गजेंद्र तात्यासाहेब देशमुख उर्फ गजा. ठीक नाहीये. मी आजपर्यंत जे बी काही वागलो तुझ्याशी बरोबर नव्हतं, ठीक नव्हतं ते. आय एम सॉरी. अरे तू काय करतोस? लहानपणी आई म्हणायची की काही चुकलं मागलं तर समोरच्याच्या पाया पडून मोकळं व्हायचं, माफी मागायची. गजा तू सोड मला. बिंदास जा रे गजा, मला काहीच प्रॉब्लेम नाही. एकदा आनंदी, फक्त एकदा येऊन गजाची काय अवस्था आहे ना ती बघ, आणि मग माझा असा का संताप होतोय ना हे तुला कळेल. तुझ्या याच स्वभावामुळे मी तुझ्या आणखीनच प्रेमात पडलोय. आणि काळजी करू नकोस, मी तुला कुठल्याही त्रिकोणाचा कोण होऊ देणार नाही. कारण इथून पुढे
माझ्या संसाराला फक्त दोनच बाजू असतील, एक मी, दुसरी तू. की तू अशा माणसाशी लग्न करावंस याचा ईर जीव देणार नाही. आणि काळजी करू नकोस, मी तुला कुठल्याही त्रिकोणाचा कोण होऊ देणार नाही. गजेंद्र तात्यासाहेब देशमुख उर्फ माझ्या गजा. संसाराला फक्त दोनच बाजू असतील, एक मी, गजेंद्र तात्यासाहेब दुसरी तू. देशमुख आणि काळजी करू नकोस, मी तुला उर्फ कुठल्याही गजेंद्र त्रिकोणाचा कोण होऊ देणार तात्यासाहेब नाही. देशमुख. माझ्या संसाराला फक्त आणि काळजी करू नकोस, मी तुला कुठल्याही त्रिकोणाचा कोण होऊ देणार नाही. फक्त दोनच बरोबर नव्हतं, ठीक नव्हतं. नाही नाही बस निवांत बस. हा. तात्या काय चाललंय सगळं सांगा ना. आणि गावावर मी लागलं म्हणजे काय? सावध सापड्यात अडकणार. कोणचा आवाज? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? चिरंजीव लगीन करणार का? काय? कोणाशी? आता कोणाशी लगीन करायचंय त्याच्याशी तुम्हाला काय करायचं? लगीन करायचं आहे का नाही ते सांगा. आनंदीशी काय बोलला मगाशी तुम्ही? अहो सांगा ना, लगीन करणार आहात का नाही ते. आम्ही पोरगी बघून ठेवली. पोरगी बघितली आहे? कोण? आनंदी मच्छिंद्र शेलार, मुक्काम पोस्ट तुझगाव. वीरेंद्र देशमुख, माझ्या रागाचा अंत बघू नकोस, नाहीतर तुझा जीव घ्यायला सुद्धा पुढे मागे करणार नाही मी. तात्या म्हणतात तेच खरंय ना. गजाशी लग्न केलं तर समजेच प्रश्न सुटली. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. मम्मा तू सांगितलेले सगळे उपाय करून झाले. आज मी त्याच्या पाया पडून माझ्याशी बोल अशी भीक मागितली. मग काय म्हणाला? काय म्हणेल तो? माझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही. वाटेल ते बोलला मला, अपमान केला माझा त्याने. आणि म्हणाला आधी डिवॉर्स दे, मग आपण वाटेल तेवढा वेळ बोलू. वीर सुद्धा ना कुत्र्याच्या शेपटीसारखा वाकडा तो वाकडाच. वेळ पडली ना तर मला वेगळ्या पद्धतीने तुझ्या त्या वीरला सरळ करावा लागेल. मम्मा करायचं तेव्हा त्याला वाटेल त्या पद्धतीने सरळ करता येईल, पण आत्ताच काय? नारायणी, हा राग माझ्या पुरताच. वीरच्या समोर हा राग नकोय. त्याच्या समोर शांत राहा, कळलं ना? हे बघ, तुला त्याचं मन जिंकायचंय आणि आपलं काय ठरलंय? तुला लवकरात लवकर प्रेग्नंट व्हायचंय. ते कसं शक्य आहे मम्मा? तो अजूनही हॉलमध्येच झोपतो. त्यासाठी मी काय करू? नारायणी, सहन कर, सगळं सहन कर. त्याच्याशी चांगलं वागत राहा. बघ, त्याचा राग कमी होईल आणि तो हळूहळू तुझ्याशी चांगला वागायला लागेल. वाट बघ, एवढंच आपल्या हातात आहे. ठीक आहे, बघेन मी वाट. वीरेंद्र देशमुख, माझ्या रागाचा अंत बघू नकोस, नाहीतर तुझा जीव घ्यायला सुद्धा पुढे मागे करणार नाही मी. मग मुलीला विधवा बघावं लागलं ना तरी चालेल. जगातल्या समध्या माणसांच्या परीक्षा घेऊन झाल्या वाटतं. म्हणूनच माझ्या मागं हात धुवून लागलायस ना. कुठल्या मुहूर्तावर मला या गावात आणलं? माझे आई बाप, माझं गणगोत, माझ्या रक्ताचे नात्याचे समधे या गावात गोळा केलेस आणि आता टप्प्याटप्प्याने त्यांना माझ्या समोर आणतोयस.
आता आणखी कुणाला माझ्या नशिबात आणण्याचा विचार आहे तुझा? कशा पायी तात्याचे शब्द माझ्या कानात इच्छा नसताना घुमतायत. तर खरंय, वीरनी जर नारायणीला घटस्फोट दिला आणि वाड्यावर सोडली तर अक्का त्याला मारतील रे. तो अक्कांचा जावई फक्त या कारणाने त्यांनी त्याला जिता ठेवलाय. जर जर त्यांनी हे नातच संपवलं तर अक्का त्याला संपवते. आणि जर म्या कुणाशी लग्न केलं तर वीर त्याला संपेल, मग माझ्यासह सौताला बी. म्हणजे या समजातून वाईटच घडणार आहे, चांगलं काही घडणारच नाहीये. म्हणजे तात्या म्हणतात तेच खरंय. म्या गजाशी लग्न केलं तर समजेच प्रश्न सुटतील. पर म्हणून काय म्या गजाशी लग्न करू? वीरच्या भावाशी? नाही देवा, तू कशा पायी परीक्षा पाहतोयस माझी? मला मान्य आहे की गजाशी लग्न केलं तर वीर त्याला काय बी करू शकणार नाही. म्या गजाशी नाही लग्न करू शकत. म्या वीरला नाही विसरू शकत. नाही विसरू शकत त्याला, नाही विसरू शकत, नाही विसरू शकत. जो कुणी आनंदीशी लगीन करेल त्याच ईर काय करल? जीव घेईल तो त्याचा. तुमचं घेल का? नाही. सख्या भावाचा? पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. ओ तात्या, नक्की तुमच्या डोक्यात काय आहे? हे बघा चिरंजीव, लग्नाचं वय झालंय तुमचं. अख्ख्या गावात तुम्हाला दुसरी कोणी भेटलीच नाही का? आम्हाला आनंदीत सून म्हणून पाहिजे. आता तिनं ईरशी लग्न करणार नाही असं ठणकावून सांगितलंय. उरलं कोण? तुम्हीच की. म्हणून तो डिवोर्स, याचं काय? ईर लाख डिवोर्स मागलो, पण ते नारायणी त्याला डिवोर्स द्यायला पाहिजे ना. त्या पोलिसांच्या समोर तिनं मान डोलवली आणि बळजबरीने ईरनं तिच्याकडनं डिवोर्स घेतला. पण ती अक्का जिवंत सोडायला पाहिजे ना तुमच्या भावाला. अहो पण आनंदीचं दादावर प्रेम आहे. अहो याच प्रेमापोटी तिला काळजी आहे ईरच्या जीवाची. आता दुसरा मुद्दा, जो कुणी आनंदीशी लगीन करेल त्याच ईर काय करल? जीव घेईल तो त्याचा. तुमचं घेल का? नाही. सख्या भावाचा? एवढंच नाही, तो आनंदीकडं मान वर करून बघणार नाही. आता राहिला तिसरा फायदा. एकदा का आनंदीचं लगीन झालं, ते बी तुमच्याशी, तर आपोआप तिचा नाद सोडून तुमचा भाऊ त्याच्या आहे त्या संसारात लक्ष घालायला मोकळा. अरे आपल्याला काय बी कळत नाहीये. नाही, तुमची तेवढी कुवत नाही. तुम्ही जास्त विचार करू नका. फक्त लग्नाला तयार हात की नाही तेवढं सांगा. पण दादाला वाईट वाटेल ना. त्याच्याच भल्यासाठी चाललंय सगळं. हे बघ, यामध्ये ईर, तू, नारायणी, आनंदी या चौघांचं भलंय. तयार आहेस का? डोक्याला झिंझण्याला लागल्या आपल्या. काय घाई नाही आपल्याला. आपल्याला काय घाई नाही. भरपूर वेळ घेऊन थोडासा विचार करून सांग. पण एक लक्षात ठेव, तुझ्या भावाने
खूप केलंय तुझ्यासाठी, तेव्हा आता त्याच्या सुखासाठी तुला काहीतरी करायला पाहिजे. फक्त एकच पाळा, हे ईरला कळतं कामा नये. हा मिशेष, ते ईरला म्हणावं हॉस्पिटलमध्ये यायला निघू नको, गजाला डिस्चार्ज मिळालाय, मी त्याला तिकडे घेऊन येतो. उगा त्याला डबल हेल्पाटा नको. हा